स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त 18,000 पाणी बॉटल पासून भव्य दिव्य माँसाहेब जिजाऊंचे पोर्ट्रेट तयार करून छत्रपती संभाजीनगर येथील तरुणांनी पर्यावरणाचा संदेश दिलाय। छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुणांनी माँसाहेब जिजाऊ यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केलं आहे। एक महिना अगोदरपासून प्लास्टिकच्या बॉटल गोळा करत तब्बल 18,000 बॉटलपासून 200 फुटांचा माँसाहेब जिजाऊंचा पुतळा उभारण्यात आला आहे। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन हा पुतळा उभारल्याचं आयोजकांनी सांगितलंय। हा पुतळा बघण्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर मराठवाड्यातून शिवप्रेमी दाखल होत आहेत। काय सांगाल आपण आज राजमाता जिजाऊ यांचं चित्र रेखाटलेलं आहे, कसं रेखाटलेलं आहे, कशी संकल्पना, नेमका उद्देश काय आहे? गेल्या अनेक वर्षापासून आपण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राजमाता जयंती उत्सव मोठ्या थाटामध्ये साजरा करतो। प्रत्येक वर्षी आम्ही ज्योतिराम पाटील युवा मंचातर्फे वेगवेगळ्या नवीन संकल्पना राबवून या जयंती साजरा करण्याचा प्रयत्न करतो। या वर्षी आम्ही 18,000 पाण्याच्या बॉटल पासून जिजाऊंचा 25 फुटाचं एक पोर्ट्रेट फोटो आपण तयार केलेला आहे। या शहराच्या केंद्रबिंदू असलेल्या क्रांती चौक येथे हा पोर्ट्रेट फोटो आम्ही तयार केलेला आहे। याच्यासाठी आम्हाला 5 ते 6 दिवसाचा कालावधी लागला आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कलरचा वापर केलेला आहे आणि याच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना एक संदेश द्यायचा आहे की प्लास्टिकच्या बॉटल, पाण्याच्या बॉटल आपण पाणी पिलो की आपण फेकून देतो, अशा गोष्टींपासून आपण एक चांगला मेसेज समाजाला देऊ शकतो। या संकल्पनेतून व याचे कलाकार उद्देशजी पगळ यांच्या सहकार्याने आम्ही हा पोर्ट्रेट फोटो तयार केला। अंदाजे खर्च किती आला? किती जणांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे? यामध्ये प्रति दिवसाला 50 पेक्षा जास्त शिवभक्त किंवा युवक यामध्ये या शिवकार्यासाठी आम्हाला मदत करत होते आणि खर्च असं म्हणून काही खर्च सांगता येणार नाही साहेब, कारण की सगळे आमच्या मित्रमंडळांनी ज्याला जे शक्य होईल त्या पद्धतीने सर्वांनी मदत केलेली आहे।